आपण पाहताय माय मराठी न्यूज। खामगाव एपीएमसी मध्ये सत्ताधाऱ्यांचा मोठा भूकंप। काँग्रेस भाजप एकत्र, राष्ट्रवादी अजित पवार व वंचित साथ। सभापती सुभाष पेसोडे यांच्यावरील अविश्वास 12-1 ने मंजूर। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकारणात आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडींना आज निर्णायक वळण मिळाले। काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली असून राष्ट्रवादी अजित पवार व वंचित बहुजन आघाडीने या नव्या आघाडीला साथ दिली। या महत्त्वाच्या राजकीय एकजुटीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष पेसोडे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला। आज झालेल्या मतदानात हा अविश्वास प्रस्ताव दणदणीत बहुमताने मंजूर झाला। 12 विरुद्ध फक्त 1 असे एकतर्फी मतदान झाल्याने सुभाष पेसोडे यांची सत्ता कोसळली आहे। खामगावच्या एपीएमसी मध्ये अनेक वर्षे स्थिर राहिलेली समीकरणे एका दिवसात कोलमडून पडली असून आता सत्ता समीकरणात मोठे बदल होणार हे स्पष्ट झाले आहे। या नव्या गठबंधनामध्ये काँग्रेस भाजपचा सर्वात अनपेक्षित हात मिळवणी हा राजकारणातील मोठा ट्विस्ट ठरला। याला राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही सदस्यांनीही समर्थन दिले, तर वंचितनेही आपली भूमिका स्पष्ट करत नव्या आघाडीला उभे राहिले। एकूणच एपीएमसी मधील नेतृत्व बदलण्यासाठी हे एक मजबूत महासंग्राम जुळवाजुळव ठरवली। संचालक मंडळाच्या 13 सदस्यांपैकी 12 जणांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याने सुभाष पेसोडे यांच्याकडे कोणताही आधार उरला नाही। मतदानानंतर समितीने नवे नेतृत्व निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून पुढील काही दिवसात खामगाव एपीएमसी मध्ये नवी सत्ता बसण्याची शक्यता आहे। खामगावच्या राजकारणात या उलटफेरामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। अनेक वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सदस्यांनी एकत्र असा राजकीय निर्णय घेतल्याने कोण कुणासोबत असा प्रश्न संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे। आगामी काही दिवसात नवे सभापती व नव्या नेतृत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे। खामगाव एपीएमसी सत्तेतील हा बदल पुढील स्थानिक राजकारणालाही मोठा परिणाम घडू शकतो। हे पॅनलचं नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती। त्यावेळी यापूर्वी या पॅनलला जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप्त स्वरूपाची होती। त्याच्यामुळं या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळं प्रामाणिक मंडळींनी स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा 12 जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो पूर्णत्वास सुद्धा गेला आहे। आज तो अविश्वास ठराव पारित सुद्धा झालेला आहे। कुठल्या आव्हानं यापुढे तुमच्याकडे? बाजार समितीचे विकास कामं जे खामगावकरांनी कधी अनुभवले नसतील, मुंबईच्या आणि पुण्याच्या धर्तीवर बाजार समिती विकसित होऊ शकते हा आमचा मानस आहे आणि ते धोरण आहे आणि ते आम्ही येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षात अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही। खामगावच्या राजकारणात नवीन समीकरण आपण घडवले आहे। बाजार समिती व्यतिरिक्त आता नगरपालिकेची निवडणूक नाही, हे सहकाराचं समीकरण आहे। सहकारामध्ये नेहमी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून सहकारात एका जागी येऊन एका विचाराने स्वाभिमानाने हे सर्व घडत असते। सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचं स्वरूप मोजलं नाही जात। आम्ही 18 संचालक आहे, त्यापैकी 13 संचालकांची उपस्थिती होती। आम्ही 12 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे। 12ही लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 12 विरुद्ध 1 असा अविश्वास ठराव मंजूर झाला। काय कारण आहे अविश्वास आणण्यामागे? आता तुम्ही पत्रकार मंडळींनी बाजार समितीचं यार्ड वगैरे पाहिलंच असेल। शेतकऱ्याची होत असलेली अवहेलना, बाजार मूल्य शेतकऱ्यांना मिळत नाही, शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही। एवढी मोठी विदर्भातली सर्वात मोठी बाजार समिती असूनही या बाजार समितीची दुरावस्था पाहिल्या जात नाही। इथं आतापर्यंत जर सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधीशांनी बाजार समितीचा कारभार मनमानीपणे चालवला। आपल्या ऑफिसमध्ये बोलवून बाजार समिती ठराव लिहिणे, आपण सांगू तेच संचालक मंडळाला कोणत्याही विश्वासात न घेता कारभार करणे, याला कंटाळून आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि या अविश्वास प्रस्ताव मंजूर करून आम्ही आता बाजार समितीचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही। कोण आहे सभापतीपदाचा चेहरा तुमच्याकडे? अजून आता ते पुढे ठरणार आहे। आता अविश्वास ठराव पारित करणे हे सर्वांच्या पहिले ध्येय होतं। त्याच्यानंतर आता आमचे संचालक मंडळ ठरवतील तो सभापती होईल। दबाव होता काही पदाधिकाऱ्यांवर, संचालकांवर? तुम्ही दबाव मोडून काढला? नाही, दबाव काय, आम्ही सर्व आनंदाने व्हिडिओ आहेत आमचे रिलीज झालेले आहेत, तुम्हाला व्हिडिओ देऊ आता थोड्या वेळानंतर।
आमच्या संदर्भात खूप गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न झाले, परंतु आम्ही 12 लोक एक संघ असल्यामुळं आम्ही अविश्वास ठराव पिढीच नेला, पार केला.